मैसेज करा वो नहीं आईडी वो नहीं राम कृष्ण
श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात
श्रीज्ञानदेवे ये मोरी स्वप्ना श्रीज्ञानदेवे ज्ञानदेवे ये मोरी स्वप्ना श्रीज्ञानदेवे ये मोरी स्वप्ना श्री ज्ञानदेवे ज्ञानदेवे ये मोरी स्वप्ना श्री ज्ञानदेवे ज्ञानदेवे ये मोरी स्वप्ना श्री ज्ञानदेवे ये मोरी संगीतनी माता संगीतनी माता मजलागी दिव्य तेज पुंज मदनाचा दिव्य तेज पुंज संगीतनी मात संगीतनी संगीतनी ब्रह्म केवल परब्रह्म केवल परब्रह्म 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 केवल परब्रह्म केवल बोलत से परब्रह्म परब्रह्म दिव्य तेज पुंज दिव्य
दिव्यतेच्या पुंज दिव्यतेच्या पुंज भजनाचा परब्रह्म केवळ बोलत से श्री ज्ञानदेवे योनी स्वप्नात सांगितली मात मजलावी
दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरासी, तव ते नंदी माझी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसवी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वद्वितो कृपा करून मी मूढमती न म्हणून किव भाकी कसे. तुमचा प्रसाद झाली अपूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भान जो भानु आराधिला. दयाचे कोळी दीपक दिव्य झाला, हरी भक्ती लागोनी चारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यात्रिनाथ. दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. ज्ञानोबारायांशी संबंधित आणि वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये एक आमूलाग्र बदल करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामधून एकनाथ महाराजांनी स्वतःला पडलेल्या स्वप्नाचं वर्णन केलेलं आहे.
वास्तविक पाहता स्वप्न हे मिथ्या असतं. मात्र गंमत अशी आहे की वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा जेव्हा संतांना स्वप्न पडले तेव्हा तेव्हा क्रांती झालेली आहे. नाथ महाराजांना माऊलींचं स्वप्न पडलं, त्याच बरोबरीने आपण जर बघितलं तर तुकोबारायांना अनुग्रह सुद्धा स्वप्नातच झालेला. पूर्ण सत्यगुरुराय अभंग आपण बघा, तुकोबारायांना स्वप्नात अनुग्रह झालेला आहे बाबाजी चैतन्य महाराजांचा. असे अनेक स्वप्न, अर्थात त्यानंतरही अनेक स्वप्न पडलेली आहेत. त्यानं इतिहास बदललेला, इतिहास घडवलेला. आणि हा इतिहास घडवणारा अभंग आळंदी क्षेत्राचं महात्म्य पुनर्स्थापित करणारा हा अभंग आहे. जी काही घटना एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये घडली त्या घटनेचं चिंतन आपल्याला करायचं, पण त्या घटनेमुळे झालं काय तर आळंदी हे गाव पुनर्स्थापित झालं. त्यामुळे नाथ महाराजांना पडलेलं हे स्वप्न आहे आणि या स्वप्नाचं वर्णन नाथ महाराजांनी या अभंगात केलेलं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कार्तिक शुद्ध षष्ठी हा दिवस आपण ज्ञानोबारायांच्या समाधीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी जो पार आहे त्या पाराचा जीर्णोद्धार माऊलींनी करून घेतला. संस्थांचे तत्कालीन विश्वस्त यांचं मोठं सहकार्य त्याला लाभलेलंच आहे. मूर्ती स्थापनेचा सुद्धा हा वर्धापन दिला. एकनाथ महाराजांच्या आधी पादुका होत्या, मात्र नंतर मूर्तीची स्थापना झाली. आणि खरं म्हणजे एकनाथ महाराजांना ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये योग्य तो न्याय मिळाला असं म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की ज्ञानोबारायांच्या या समाधी स्थानाचं महात्म्य प्रकट करण्यासाठी एकनाथ महाराजांचा अवतार झालेला आहे. वारकरी संप्रदायात लोकांना खरं तर जास्त काही सांगण्याची गरज नाहीये, सगळ्यांना ही मान्य गोष्ट अशी आहे. मात्र आज त्याचं औचित्य असल्यामुळे आज त्याचं वर्णन करणं अभिप्रेत आहे. खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून आजच्या दिवशी 3 दिवसांचा हा कार्यक्रम आपण करतो आणि याच्यामध्ये हेच वर्णन असतं. याच्या व्यतिरिक्त आपण काही बोलत नाही. ज्याप्रमाणे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाने कशा लीला केल्या त्या लीला कोणाला माहिती नाहीत मला सांगा. सगळ्यांना त्या लीला माहिती आहे. भगवान कसा रांगला, कसा घोड्या केल्या, कसं दोणी चोरलं, कसा खेळला, कसा काला केला, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. याच्या नंतर काय होणार हे पण आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्ही ते ऐकतोच ना. महाभारत, रामायण, भागवत कोणाला माहिती नाही, सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा 7-7 दिवस 5-5 दिवस आम्ही त्याच्या कथा श्रवण करतो. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा प्रगम कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण एतद्दि रामायणं. एका श्लोकात रामायण संपलं तरी 7-7 दिवस आम्ही ऐकतो. आदौ देवकी देवगर्भजननं गोपी गृहेवर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहरणं कुंतीसुतापालनं एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. आम्हाला भागवत सुद्धा काय माहिती आहे, मात्र तरी देखील आम्ही 7-7 दिवस भागवताची कथा ऐकतो. मी नेहमी एक सिद्धांत सांगत असतो की चुकीच्या गोष्टी वारंवार सांगितल्या तर त्या खऱ्या वाटायला लागतात. जर खऱ्याच वारंवार सांगितल्या तर त्या खोटका खोट्या वाटते. त्यामुळे ज्ञानोबारायांच्या दरबारात षष्ठीच ही तिथी का आपण निवडली, कारण एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये 6 या आकड्याचं अनन्य साधारण महत्व आहे. कार्तिक शुद्ध षष्ठी हा दिवस निवडण्याचं कारण असं आहे मूर्ती स्थापनेचं की एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी षष्ठीला झालेल्या आहेत. एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांना सद्गुरूंचा अनुग्रह ज्या तिथीला झाला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी.
एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांचं सर्वप्रथम दर्शन झालं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांनी ज्या तिथीला देह स्वतःचा ठेवला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. आणि एकनाथ महाराजांनी ज्या तिथीला जलसमाधी घेतली ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. म्हणजे आमच्या परंपरेमध्ये याला पंचपर्व श्रेणी असं म्हणतात. या 5 गोष्टी एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला एकत्रित आलेल्या आहेत. मात्र षष्ठी या तिथीला आणखी एक गोष्ट आणि ती महत्वाची म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी, ज्याला आपण ज्ञानेश्वरी जयंती म्हणून वारकरी संप्रदायात लोक साजरी करत असतो. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडत नाही की ज्ञानोबारायांनी कधी पूर्ण केली ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांनी लिहिली नाही ही म्हणण्याची आपली पात्रता नाही, आपल्याला सापडत नाही. कदाचित त्यांनी काहीतरी नोंद करून ठेवली असेल, अभ्यासकांनी त्याचं संशोधन केलं पाहिजे. पण ज्या तिथीला ज्ञानोबारायांच्या या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत एकनाथ महाराजांनी प्रतिष्ठान क्षेत्राला पूर्ण केली ती तिथी भाद्रपद वद्य षष्ठी आहे. म्हणजे षष्ठी हा योग या 6 कारणांसाठी एकनाथ महाराजांच्या जीवनाशी संबंधित आहे. मग जेव्हा मूर्ती स्थापनेचा विचार झाला त्यावेळी संगनमताना संस्थांची आणि आमच्या सगळी ही जी मंडळी आहेत, आमचे घारगे महाराज आहेत, त्यांनी फार पाठीमागे लावून ह्या सगळ्या गोष्टी खरं तर करून घेतल्या. कारण कोणतरी पाठीमागून ढकलणारं पाहिजे. त्यांनी आम्हाला पुढे केलं आणि नंतर सुंदर अशा पद्धतीचा तो पार तयार झाला. आपले गोसेवक संजय बापू बालवडकर या ठिकाणी आहेत. त्यांनी ही जी मूर्ती आपण पाहतो एकनाथ महाराजांची, त्यांनी सांगितलं महाराज मी मूर्तीची सेवा घेतो. म्हणजे प्रत्येकाने हे स्वतःच कार्य समजून ही गोष्ट केलेली आहे. त्यामुळे हे एक सगळी मंडळी जी आहे ती सगळी स्वतःहून सेवा करणारी आहेत. आमचे मोहन बापू कलाटे या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितलंय महाराज काहीही जरी झालं तरी आजच्या दिवसाची पंगत माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुम्ही देत राहणार. त्यांचा स्वतःहून कोण ही गोष्ट लक्षात घ्या. मला सांगायचं काय, नाथ महाराजांच्यासाठी म्हणून जी काही सेवा प्रत्येकाला करावीशी वाटते ती मंडळी स्वतःहून सांगतात की आम्हाला ही सेवा घ्यायची आहे. त्यामुळे हे कार्य करत असताना 6 या आकड्याचा विचार आम्ही केला आणि कार्तिक शुद्ध षष्ठीला एकनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी माऊलींच्या मंदिरात आळंदीला झाली. आणि त्यामुळे जी भावना आहे आजही, जी त्या दिवशी भावना होती तीच आजच्या दिवशी भावना आहे. ज्ञानोबारायांच्या समाधी समोर कीर्तन करायला मिळणं ही साधी गोष्ट नाहीये. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा त्यावेळी असं वाटायचं अनेक कीर्तनकारांची कीर्तन आम्ही ऐकायचो, बाहेर उभं राहून ऐकायचो, कधी समोर येऊन ऐकायचो. आणि त्यावेळी मनामध्ये असा विचार यायचा की आपलं कीर्तन कधी होईल बरं माऊलींच्या समोर, आपल्याला कधी ही सेवा या सेवेची संधी मिळेल असा विचार वसंतदादा मला यायचा. असं वाटायचं आपण कधी करू. मात्र तो योग ज्ञानोबारांनी जुळवून आणला. खरं तर ज्ञानोबारांच्या समाधीच्या नंतर 235 वर्षानंतर जी घटना नाथ महाराज लिहिता ही 235 वर्षानंतर झालेली आहे. त्यामुळे ज्ञानोबारांच्या या समाधी मंदिराच्या समोर आज एक मला असं वाटतं माझं 6वं किंवा 7वं कीर्तन. आणि त्या दिवशी जी भावना होती, जी पहिल्यांदा कीर्तन करण्याची होती तीच आज भावना आहे. पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा. भाग्य उदया भाग्य उदया
भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावला आज फिटले माझे पुढे ही भावना इथे संस्थेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही भावना आहे की आमची सेवा घडावी. या ठिकाणी महेश महाराज डोगरे गुरुजी आहेत, या ठिकाणी ज्ञानेश्वरजी मेश्राम गुरुजी आहेत, आमचे आव्हाड महाराज गुरुजी आहेत. या ठिकाणी ही सगळी मंडळी सेवाभावी आहे. संस्थेमध्ये जेव्हा आम्ही भजन करायचो ही सगळी मंडळी या ठिकाणी असायची आणि तो जो भजनानंद आहे तो वर्णनात येतं लक्षात. आम्ही न चुकता भजन करणारी मंडळी बघा ही सगळी मंडळी भजनाला यायची आणि मला असा एकही दिवस आठवत नाही की संस्थेमध्ये आहे आळंदीला आणि भजनाला गेलो नाही असा एकही दिवस आठवत नाही. भजनाच्या वेळेपर्यंत संस्थेमध्ये गेलं पाहिजे हा दंडक आणि निश्चितपणे जो सेवाभावी वृत्तीने भजन करतो ज्ञानोबा आहे त्याला काही कमी पडू देत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा लक्षात. साधकाचा मायबाप उगाच म्हणत नाही ज्ञानोबा आहे ना नाथ महाराज. आणि अशा थोर अशा या संस्थेच्या आचार्यपदी आदरणीय गुरुवर्य मुखीकर शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आमचं दुर्दैव आहे की ते जेव्हा आळंदीमध्ये आले त्याच्या आधीच आम्ही आळंदीहून गेलो होतो. त्यामुळे त्यांचा विद्यार्थी होण्याचा योग आम्हाला खरं तर प्राप्त झाला नाही. मात्र तरी सुद्धा एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे ग्रंथ जर आपण वाचले तर आपल्याला लक्षात येईल की विद्वत्ता आणि विद्या विनयेन शोभते ही भूमिका जर असेल तर आदरणीय शास्त्री महाराजांच्याकडे मला खूप गोष्टी या निमित्ताने एक एक माणूस दिसला की त्याच्या एक एक गोष्टी आठवायला लागतात. या पाराचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा स्वतः शास्त्री महाराजांनी सांगितलं की माझी पण काहीतरी सेवा घ्या. लक्षात घ्या गंमत अशी असते मी आताच बोललो की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे दानत नाही, ज्याच्याकडे दानत आहे त्याच्याकडे पैसा नाही अशी गंमत देवानी करून ठेवली. पण असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा पडेल दानत अशी फार कमी मंडळी. हे सांगण्याचं तर बाकी बोलण्याचं आज काही घर कारण नाही. मात्र तरी सुद्धा आदरणीय शास्त्री महाराज असतील सगळी मंडळी आमचे भारत शेठ भुजबळ असतील ते दरवर्षी त्या ठिकाणी मंदिराच्या सजावटीचं काम करतात. ज्ञानोबारायांच्या मंदिराचं सजावटीचं काम सेवाभावी वृत्तीने करतात. अशी सगळी मंडळी आहेत आणि त्याच्यामुळे हा उभय एकल्याचा खेळ हे कोणाचं एकट्याचं नाही. नेहमी सांगतो की माझा चेहरा कदाचित पुढे असेल पण हे सगळं करणारे नाथ महाराज आहेत, करून घेणारे माऊली नाथ महाराज आहेत ही भूमिका आहे. आणि हे सगळं कार्य करत असताना अनेक मंडळी आमच्या बरोबर आहेच आहेत. आमचे काळूराम भालेकर असतील, आमचे सुनील रास्कर असतील, ही शिष्य परिवारातली मंडळी अक्षय असेल, प्रशांत असेल, बरीचशी मंडळी प्रदीप शेठ नेवाळे ही सगळी मंडळी जी आहेत की नेहमी आपल्या बरोबर असतात. नंतर आमचे लांगे साहेब आहेत, त्यानंतर आमचे खडके गुरुजी आहेत, खूप पुढे सुनील भाऊ आहेत त्या ठिकाणी देशपांडे आणि आमचा चैतन्य महाराज आहेत. अजून आमचे नेहमी आमच्यासाठी कायम उभे राहणारे आमचे गोरक्ष महाराज लागले सगळी मंडळी आहेत. मला आता जे डोळ्यासमोर दिसत आहेत आमचे बोराडे महाराज आहेत, इथे भोसरीची मंडळी या सकाळी ठिकाणी आलेली आहेत. हा तो नगरसेवक आहे, तो निवडणूक आहे नाही का, त्याच्यासाठी आले असं नाही, त्याच्यासाठी आले असं नाही, आमच्यासाठी आले. आमच्यावरती प्रेम आहे. मला या परिसरातल्या लोकांकडून प्रचंड प्रेम मिळालेलं आहे. सगळी मंडळी येतात की आणि ज्याला आपण म्हणतो कोणत्याही अपेक्षेविना प्रेम. कारण काही अपेक्षे वाचून असणार जे प्रेम आहे ते खरं प्रेम असतं. त्यामुळे सगळ्यांना मला खरं तर फोनवर बोलणं सुद्धा झालं नाही, परंतु माझ्या प्रेमापोटी माऊलीच्या नाथ महाराजांच्या आदरापोटी मंडळी आमचे परगाव महाराज मुक्ताबाईंचा सोहळा एक मारून घेऊन ते इकडे नेतात.
आमचे गिरी महाराज आहेत, परभणीची बरीचशी मंडळी या ठिकाणी आहे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा त्यांच्या निमित्ताने पंढरपूरला आपण अच्युत महाराजांच्या सप्ताहामध्ये कार्यक्रम केला होता, त्यांची सुद्धा बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळे सगळी मंडळी आहेत, आमची महाराज ही सगळी मंडळी ही माझ्यावरती प्रेम करतात. माऊलींवरती नाथ महाराजांवरती श्रद्धा आहे आणि हो सोपान महाराज आहेत, वा त्यांचं सुद्धा पंढरपूरला ही सगळी सेवाभावी मंडळी आहेत महाराज आणि थोडं लांब राहणारी एकाहुनी बळी ही सगळी मंडळीची एकाहुनी बळी आहे, पण मात्र नम्रता जी आहे प्रत्येकाच्या अंगामध्ये आणि त्यावेळी समोर येत नाही. आमच्या राजकारणाची सगळी मित्रमंडळी या ठिकाणी सगळी आहेत आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आपण करतो. संस्थांचं सहकार्य आपल्याला नेहमी असतं आणि म्हणून हा जो अभंग निवडलेला आहे हा अत्यंत महत्वाचा आणि आपल्याला सांगितलं की इतिहास घडवणारा हा अभंग आहे आणि हा इतिहास घडवणारा अभंग असल्यामुळे आजच्या दिवशी याच अभंगाचं चिंतन करणं मला तेवढं प्राप्त वाटतं. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एकनाथ महाराजांना अनेक महापुरुषांचं दर्शन घडलं, अनेक देवी देवतांचं दर्शन प्रत्यक्षरित्या एकनाथ महाराजांना घडलेलं आहे. तशी प्रमाण सुद्धा नाथ महाराजांची आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं करत असताना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण एकनाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष वेगवेगळ्या रूपात राबतो. ही साधी गोष्ट नाही. 36 वर्ष सहवास एकनाथ महाराजांचा देवाला आणि देवाला एकनाथ महाराजांचा प्राप्त झालेला आहे. भावार्थ रामायण लिहित असताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने नाथ महाराजांना उठवावं झोपेतून आणि सांगावं, महाराज काय झोपला, उठा आणि लिहा माझं चरित्र. जेवण करत असताना भगवंतांना सांगावं, प्रभू रामचंद्रांना सांगावं, काय जेवत बसलात, लिहा माझं चरित्र. असं करत 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 नाथ महाराजांना ग्रंथ लिखाणासाठी प्रवृत्त केलं. प्रभू रामचंद्राने म्हणजे प्रभू रामचंद्राचं दर्शन केलं. अशा पांडुरंगाचं दर्शन तर नित्य एकनाथ महाराजांना होतं, पण संतांच्या दर्शनाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर बघा, निरोपारायणना त्यांच्या सदेह वैकुंठ गमन, तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या नंतर दर्शन घडलं. तुकोबारायांना स्वप्नामध्ये सद्गुरूंचं दर्शन घडलं. तसं एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये ज्ञानोबारायांचं दर्शन घडलं. आपल्या पूर्वसूरींच्या बद्दल प्रचंड आदर हा एकनाथ महाराजांच्या मनात आहे. आज आपल्याला नामदेवरायांचं जे चरित्र उपलब्ध होत आहे ते केवळ एकनाथ महाराजांच्यामुळे होतं, हे लक्षात घ्या. गंमत अशी आहे, नामदेवरायांनी त्या काळातल्या सगळ्या संतांचं वर्णन केलेलं, पण फार प्रकर्षानं नामदेवरायांचं वर्णन झाल्याचं दिसत नाही. पण एकनाथ महाराजांनी जे काही अभंग आपल्या समोर उपलब्ध करून दिले त्यामुळे आपल्याला एकनाथ महाराजांचं नामदेवरायांचं चरित्र कळत आहे. चोखोबारायांचं चरित्र एकनाथ महाराजांनी लिहिलं, गोरा कुंभार महाराजांचं चरित्र एकनाथ महाराजांनी लिहिलं, सावतामाळी महाराजांचं चरित्र एकनाथ महाराजांनी लिहिलं. म्हणून या संतांचे अधिकृत चरित्र आज आपल्याला उपलब्ध होतात. एकनाथ महाराज जेव्हा ज्ञानोबारायांनी सर्व भावंडांचा विचार करतात तेव्हा त्यांची वाणी श्रद्धेनं ओतप्रोत भरून वाहते आणि शब्द असे निघतात की ते प्रत्यक्षात आहेत की नाही प्रश्न पडावा. एक प्रमाण दिल्यावर लक्षात येईल. कैवल्याचा पुतळा
शब्द आहेत नाथ महाराजांचे? कैवल्याचा पुतळा. कैवल्य म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष काही वस्तू नाहीये की त्याचा पुतळा तयार करावा. तो धातू नाहीये की त्याचा पुतळा तयार करावा. धातूचा पुतळा, लाकडाचा पुतळा, दगडाचा पुतळा, मेणाचा पुतळा मला कळतो. मात्र कैवल्य हे अदृष्ट आहे, जे डोळ्यांना दिसत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही. तरी सुद्धा कैवल्याचा पुतळा एकनाथ महाराज म्हणतात. किती विलक्षणता ज्ञानोबारायांच्या संबंधानं वर्णन करताना नाथ महाराजांची अर्थात आपल्याकडे अनेक अदृष्ट गोष्टींचे पुतळे तिथे सांगण्यात आलेले आहेत. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज फार सुंदर याचं चिंतन करतात. पांडुरंगाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांची भाषा काय? पंढरपुरीचा निळा, लावण्याचा. लावण्य म्हणजे सौंदर्य. लावण्य म्हणजे सौंदर्य. आणि या सौंदर्याचा पुतळा सांगितलेला. ज्ञानोबाराय वर्णन काय करतात? सौंदर्याचं प्रतीक, त्याचा पुतळा सांगतात. तुकोबारायांचा एक सुंदर अभंग आहे. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आता दैव म्हणजे सुद्धा काय? भाग्य. भाग्य काही वस्तू नाहीये, पण त्याचा पुतळा सांगतात. म्हणजे अदृष्ट गोष्टींचे पुतळे आमच्या संत महात्म्यांनी सांगून ठेवले. याचा अर्थ काय घ्यायचा, याची संगती कशी लावायची? तुम्हाला दैव दैव म्हणजे काय पाहिजे? जो भक्तीचं वर्म जाणतो त्या भक्ताकडे जा, त्याच्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला दैवाचा प्रत्यक्ष पुतळा काय पाहायला मिळेल. तुम्हाला सौंदर्य सौंदर्य म्हणजे काय पाहिजे? पंढरपूरला जा, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. प्रत्यक्ष सौंदर्य लावण्य म्हणजे काय? त्याचा मूर्तिमंत पुतळा त्या ठिकाणी उभा आहे. तसं कैवल्य कैवल्य म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? तर इतरत्र कुठेही जाऊ नका, आळंदीला या, ज्ञानोबारायांच्याकडे बघा, म्हणजे प्रत्यक्ष कैवल्य म्हणजे काय आपल्याला मूर्त रूपात दिसेल. विठ्ठल नाथ महाराजांची ओघवती भाषा. ज्ञानोबारायांनी भावंडांचं वर्णन करत असताना भाव विभोरता एकनाथ महाराजांच्या वाणीमध्ये आपल्याला पाहायला सापडते. विचारांची एकरूपता जर आपण बघितली तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करत असताना ज्ञानोबारायांचे ओव्या कोणत्या आणि एकनाथ महाराजांनी कशा पद्धतीने त्या शुद्ध केल्या आपल्याला सापडवता येत नाही, शोधता येत नाहीत. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या शेवटी नाथ महाराजांनी 4 ओव्या ज्या घातल्या ती त्यांची स्वतंत्र शैली आहे. मात्र आधीची जी भाषा आहे ती संपूर्णपणे ज्ञानोबारायांची भाषा आहे. त्यामध्ये एकनाथ महाराजांनी कोणताही बदल केला नाही, शब्दच्छल केला नाही, शब्दामध्ये बदल केलेला नाही. आणि त्यामुळे आपण नाथ महाराजांची ज्ञानोबारायांच्या विषयी असणारी श्रद्धा ती निर्विवादतेनं प्रकट होताना पाहतो. ज्ञानोबाराय असे एकमात्र संत आहेत की ज्या संतांचं ज्या संतांचं वर्णन सगळ्याच संतांनी मनोभावे केलेलं आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो की ज्याला कोणीच शत्रू नाही, अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून ज्ञानोबारायांकडे पाहू शकतो. त्या काळामध्ये त्यांचे शत्रू असतील, जाऊ द्या, आपण त्यांना कोणी ओळखत नाही आज. लक्षात घ्या, ज्यांनी त्रास दिला तो कधी लक्षात राहत नसतो, ज्याला त्रास झालाय तो लक्षात राहत असतो. त्यामुळे त्रास देणाऱ्यांनी सावधान. ज्याला त्रास दिला तो लक्षात राहतो, जो त्रास देतो तो कधी लक्षात राहत नसतो. आळंदी गाव आहे, ज्ञानोबारायांना त्रास देणारे कोणी शिल्लक नाहीत, पण ज्ञानोबाराय अजूनही आम्हाला दर्शन देण्यासाठी सिद्ध. समर्थ ज्ञानदेव Oh
त्यांच्या चरणावरती नतमस्तक होणं यापेक्षा दुसरं काहीही आपण ज्ञानोपारायणात देऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तारा पायी. तुकोबारायांचे जे शब्द आहेत ना ते कदाचित ज्ञानोपारायणासारखे असतात. काय सांगू आता संतांचे मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तारा पायी. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. ज्ञानोपाराय या सगळ्या साधकांचं पालन पोषण करतात. लक्षात घ्या, कोणालाही कधीही काही कमी पडू देत नाही. इथं आलेला प्रत्येक विद्यार्थी याची काळजी करणारे ज्ञानोपाराय म्हणून साधकांचा मायबाप नाथ महाराजांनी त्यांना म्हटलेला आहे. काय विचार केला असेल जो महाराजांनी एवढे विद्यार्थी होतील असा विचार तरी केला असेल. पण एवढ्या सगळ्यांनाही आळंदीकर मंडळी सामावून घेतात. किती मोठं मन आहे लक्षात घ्या. हल्ली बाहेरून आलेल्या माणसाला बाहेर घालवण्याचं काम चालू आहे. आता पुण्याहून माणसं दिवाळीला बाहेर गेले, काय पाट्या लागल्या, पुन्हा येऊ नका. पण ऐका, बाहेरची मंडळी जर पुन्हा आली नाही तर तुमचं कसं व्हायचं. म्हणजे इथे प्रत्येकाची गरज आहे. लक्षात घ्या, बाहेरून माणसं येत आहेत म्हणून उद्योगधंदा वाढतोय. बाहेरून माणसं येतात म्हणून कंपन्या येत आहेत. तुम्ही सगळे सामावून घेतात म्हणून ते येऊ शकतायत. या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. कोणीही असं म्हणू शकत नाही की आम्हीच फक्त आहे आणि आमच्याशिवाय कोणी नाही, असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आळंदीचं पोट मोठं आहे, ज्ञानोबारायांचं हृदय मोठं आहे की तिथे कोणीही माणूस उपाशी मरत नाही, उपाशी राहत नाही. पूर्वीचा काळ कठीण होता, आता थोडं सोपं झालंय. पण तरी सुद्धा आजही भिक्षा मागणारी विद्यार्थी आहेत आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह स्वतःचा करणारे विद्यार्थी आहेत. मी जेव्हा इथे आलो 2001 साली, तेव्हा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपले चिटणीस होते आप्पा, आणि मोठे बाबांच्या सांगण्यावरून त्यांनी सांगितलं महाराजांची थोडी व्यवस्था लावा. मला मोठे बाबांनी सांगितलं की तू काही तर भिक्षा मागायची नाही का, म्हणजे तुझी सोय करतो. मी म्हटलं बाबा, जे काही बाकीचे विद्यार्थी करत असतील तसं मी राहणार आहे, कारण मी इथं विद्यार्थी म्हणून आलेलो. संस्थेमध्ये सुद्धा अशी परिस्थिती होती. आदरणीय गुरुवर्य कुरेकर बाबा असतील, वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले असतील, निकम बाबा असतील, अनेक मंडळी त्या काळची जी होती, गुरुवर्य वैद्य बाबा असतील. ही जेव्हा दर्शन आम्ही पाठ झाल्यानंतर दर्शन घेत होतो, दर्शन घेतल्यानंतर ते काय करायचे, माझं पुन्हा दर्शन घ्यायचे. बरं का, आता हे मला माझा मोठेपणा सांगायचं नाही, पण मी ऐका, त्यांचा भाव लक्षात घ्या. मी पाठ झाल्यानंतर 2-3 दिवस बघितलं आणि पाठ झाल्यावर वैयक्तिक जाऊन सांगितलं, म्हटलं बाबा असं करू नका. ते म्हणले तुम्ही नाथ महाराज आहेत, म्हणजे त्यांचे वंशज आहेत. मी म्हणलं महाराज, हे सगळं जरी खरं असलं तरी इथे मी एक विद्यार्थी म्हणून आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं कराल बाकीच्या विद्यार्थ्यांना काय वाटेल हा भाव थोडासा आपण जाणं आणि माझी विनंती आहे. आणि मग त्यांनी ऐकलं. पण गुरुवर्य विठ्ठल बाबा मात्र मला खूप तडले. म्हणजे मी ऐकणार नाही, पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी हे मोठेपणा, ह्या लोकांचा मोठेपणा आहे. वयाने एवढा लहान, ज्ञानाने एवढा लहान, मात्र तरी सुद्धा एकनाथ महाराजांचा वंशज म्हणून त्यांच्या मनामध्ये एकनाथ महाराजांच्या विषयी असणारी श्रद्धा. तशा पद्धतीनं मोठ्या बाबांनी सांगितलं म्हणजे असं काही करू नका. आणि मग आप्पांनी या ठिकाणी श्रीकृष्ण मंगल कार्यालयाचे मालक तुर्की जी आहेत, त्या 3 बंधूंनी आमची जेवणाची 4 वर्ष व्यवस्था केली. आणि ते 3ही जण, सुधीर काका असतील, गिरीश काका असतील, उमेश काका असतील, ते 3ही दोन्ही वेळी माझी येण्याची वाट बघायची. सेठ ते दोन्ही वेळी वाट बघायची, मी आल्याशिवाय जेवण करत नव्हते, अशी परिस्थिती. आणि ज्ञानोबारायांनी 4 वर्ष कसे काढले कळालं नाही. जेव्हा इथून घेण्यासाठी घरची मंडळी आली, तुम्हाला खोटं सांगणार नाही, माऊलींच्या मंदिरात आहे, मला पैठणला जावं असं वाटलं नाही, आळंदीत थांबावं असं वाटलं. ज्ञानोबारायांची सांगण्याचं तात्पर्य काय, ज्ञानोबारायांच्याकडे जो एकदा येतो
त्याला वापस जावंच वाटत नाही, मात्र त्याचं कर्तव्य त्याला ओढून नेत असतं. हा भाग मिळाला आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय हे निर्विवाद नेतृत्व वारकरी संप्रदायाचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या जीवनाशी घडलेली घटना आणि म्हणून हा विषय. एकनाथ महाराज एकदा झोपलेले असताना त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये कोण तर प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे. महाराज वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या. श्री ज्ञानदेव देवोनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव देवोनी स्वप्नात, नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना स्वप्नामध्ये बघितलं आणि नाथ महाराज म्हणतात मला एक गोष्ट त्यांनी सांगितली. स्वप्नामध्ये सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नाही, पण जे स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतं त्या गोष्टी लक्षात राहत असतात. अर्थात स्वप्नाच्या बाबतीमध्ये काही भूमिका अशी आहे की स्वप्न किती वाजता पडलं याच्यावरती ते किती काळात पूर्ण होऊ शकतं याचा काही शास्त्रानं काही मुद्दे त्याचे काही सांगितलेले आहेत. म्हणजे पहाटे पहाटेच पडलेलं स्वप्न हे खरं होतं असं आपण म्हणतो, पण त्याच्यात सुद्धा 4ला पडलं, 5ला पडलं, 3ला पडलं याच्यातही थोडासा फरक आहे. काही लोकांना दुपारी स्वप्न पडतात ते कधीच खरे होत नसतात. दिवा स्वप्न आहे ते कदापि खरे होत नसतात. अशा स्वप्न खरे होत नाही. नाथ महाराजांना स्वप्न कधी पडलं माहिती नाही, पण नाथ महाराजांना स्वप्न पडलं आणि ते त्यांनी सांगितलं. याच्यातच त्याची पूर्तता आहे, लक्षात ठेवा. याच्यातच त्याच्यामध्ये काहीतरी विलक्षणता आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय स्वप्नामध्ये आले. वर्षानुवर्ष परमार्थ करणाऱ्याच्या स्वप्नामध्ये संत येत नाही, देव येत नाही, लक्षात घ्या. आयुष्यभर परमार्थ करणारी मंडळी आहेत, पण कधी स्वप्नामध्ये देव दिसला असं म्हणत नाही. संसाराच्याच गोष्टी स्वप्नामध्ये येतात, पण हे स्वप्न पडलं सुद्धा कोणाला ते एकनाथ महाराजांना पडलेलं आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय नाथ महाराजांच्या स्वप्नात आले. श्री ज्ञानदेव नाथ महाराजांचा आवडता शब्द. कारण ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना काही असे खास त्या त्या संतांचे ते शब्द आहेत. त्याच्यातलं ज्ञानदेव, हा तो अभंग नाथ महाराजांचा बघा. नाथ महाराजांनी बघा ज्ञानदेव ज्ञानदेव,
ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञानाग्नीने ज्ञाताज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा ना ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. आता ज्ञा असं पहिलं चरण न न न दे 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 व असं उभं जर बघितलं तर चारही चरणाचं पहिलं अक्षर ज्ञानदेव 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 असा नाथ महाराजांचा तो अभंग विलक्षणता आहे त्याच्यामध्ये. ज्ञानदेव हा शब्द नाथ महाराजांचा जिव्हाळ्याचा आहे का. ज्ञानोबा हा तर शब्द आहेच आहे कारण नाथ महाराजांच्याही आधी हा वापरला गेलेला आहे. आता ज्ञानदेव सुद्धा वापरला गेलेला आहे पण काही आवडीचे शब्द आहेत. जसं तुकोबारायणा एकनाथ महाराजांच्या विषयी ते एकनाथ महाराज म्हणत नाही एकोबाचे ऋण फेडी ऋषी अंब ऋषीचे सोशी गर्भवा असं तुकोबारायणचा अभंग आपण नेहमी म्हणतो. म्हणजे एक जण मला भेटला पवार महाराज त्यांनी सांगितलं म्हणले एकनाथ महाराजांचं नावच म्हणले तुकोबारायणच्या गाथेत नाही. मी त्यांना म्हणलं तो ऍप्लिकेशनचा विद्यार्थी दिसतो. काही अभंगामध्ये शरण शरण एकनाथ काही गाथेमध्ये अभंग नाही. याचा अर्थ अभंग नाही असं आहे का. आमच्या परंपरेमध्ये आहे म्हणजे आहे विषय संपला. कारण का आमची परंपरा ही ज्ञात स्वरूपामध्ये 600 वर्षाची ज्ञात स्वरूपामध्ये एकनाथ महाराजांच्या पासून माझी 14वी पिढी बापू आणि भानुदास महाराजांच्या पासून माझी 18वी पिढी आणि ते भानुदास महाराज म्हणतात आमुची कुळे पंढरीचा नेम. म्हणजे किती मोठी परंपरा आहे. वाचे सदा नाम विठ्ठलाचे आमुची कुळे पंढरीचा नेम इतकी मोठी परंपरा आहे. त्यामुळे या परंपरेमध्ये चालत आलेल्या गोष्टीला काहीतरी मानणार की नाही. एखाद्या गाथेमध्ये जर का तो अभंग नसेल याचा अर्थ तो अभंग नाही असं नाहीये. वारकरी संप्रदाय ज्यांना मानतो त्या त्या सगळ्या ठिकाणी हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. या ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला त्या हैबत बाबांची भजनी मालिका काढा. हैबतराव महाराजांच्या भजनी मालिकेमध्ये असं लिहिलंय द्वादशीला हा अभंग नेहमी म्हणणे. जुनी भजनी मालिका आहे माझ्याकडे तुम्ही बघा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ही संस्थेची दिंडी देहूला जाते विजयाच्या कार्यक्रमासाठी. तिथे गेल्यानंतर या अभंगावरती जोग महाराज कीर्तन करायचे. मग जे जोग महाराजांना मानणारी मंडळी आहे ती अशी म्हणू शकतात का हा अभंग खोटा आहे. शेपके म्हणू शकतात का. शंकर महाराज कंधारकरांच्या बरोबर शंकर महाराज कंधारकरांच्या गाथेमध्ये तो अभंग आहे अनेक ठिकाणी. आणि आमच्या परंपरेत मामासाहेब दांडेकर सुद्धा त्या अभंगावरती कीर्तन करायचे. आता मला माहित नाही आता तिथे जे षष्टीचं कीर्तन होतं तो अभंग घेतात की नाही. मारुती बाबा घेतात. आताही मारुती बाबा घेतात आणि शरण शरण एकनाथ या अभंगावरती कीर्तन होतं. म्हणून ज्ञानोबारायांच्या हृदयात ज्याप्रमाणे नाथ महाराजांच्या हृदयात ज्याप्रमाणे ज्ञानोबा आहेत त्याप्रमाणे तुकोबारायांच्या हृदयामध्ये नाथ महाराज लक्षात घ्या बरं का. त्याला एकच प्रमाण दिलं की तुकोबारायांच्यासाठी नाथ महाराज काय जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवना एका जनार्दन यापेक्षा काय श्रद्धा पाहिजे मला सांगा तुकोबारायांची. नाथ महाराजांवरती माझ्या जीवाचा जीव कोण आहे तर ते एकनाथ महाराजांची भूमिका आहे. त्यामुळे या सगळ्या संतांमध्ये एकमेकांच्या विषयी प्रचंड प्रेम निष्ठा आदर भक्तिभाव. म्हणून नाथ महाराजांचे आवडते जे शब्द आहेत ज्ञानाबाई
माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे ज्ञानाबाई ज्ञानोबा ज्ञानदेव ज्ञानेश्वर असे अनेक शब्द ज्ञानोबा यांच्यासाठी प्रचलित ज्ञानदेव चरणी मस्तक असो दिवस रात्र आपण नतमस्तक झालं पाहिजे. अशा ज्ञानोबारायांच्या संबंधात नाथ महाराज म्हणतात मला स्वप्न पडलं, आळंदीला येण्याची आज्ञा केली, आळंदीला आलो. खरं तर नाथ महाराजांनी आपल्या भक्त परिवारासह दिंडीसह या ठिकाणी येणं केलं. नदीच्या पलीकडे नाथ महाराजांची दिंडी थांबली आणि दिंडी थांबल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं सगळेजण इथे आराम करा, मी जरा बघून येतो ज्ञानोबा यांची समाधी कुठे आहे. कारण ज्या अर्थी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलंय त्या अर्थी मला तिथे जाणं क्रमप्राप्त आहे. आणि एकनाथ महाराज या ठिकाणी आले. या परिसरामध्ये शेकडो समाध्या होत्या. तुम्ही म्हणाल आता कुठे दिसत नाही का? जी 2000ची विद्यार्थी आहेत त्यांना आठवत असेल हा घाट जेव्हा सुरू व्हायचा होता किती समाध्या होत्या सांगा? शेकडो समाध्या होत्या, शेकडो. मी स्वतः बघितलेल्या. आता नवीन लोकांना किंवा नंतर आलेल्या लोकांना माहिती नसेल, आतापर्यंत शेकडो समाध्या या घाटाच्या परिसरामध्ये होत्या. जे तिथे उपस्थित राहिले त्यांच्या वाचल्या, बाकीच्यांच्या गेल्या, नामशेष झाल्या. इथे सुद्धा जर आपण बघितलं तर इथे सुद्धा नाथ परंपरेच्या अनेकांच्या समाध्या आहेत. मग आता या समाध्यांमधल्या या समाधीमधली योग्य ती समाधी ज्ञानोबारायांची कोणती हा विचार एकनाथ महाराजांना पडला. आणि नाथ महाराज एका ठिकाणी बसले आणि ते बसण्याचं स्थान म्हणजे हा नाथपार आहे. लक्षात ठेवा, इथे नाथपार आधी नाव होतं, मात्र श्री संत एकनाथ महाराज पार नाव यासाठी दिलं कारण ज्ञानोबारायांची परंपरा ही नाथ पंथाची परंपरा आहे. त्यामुळे पुढे चालून जर का इकडे दुर्लक्ष झालं आणि आधी पादुकाही होत्या, मूर्ती नव्हती, आधी पादुका होत्या. जर दुर्लक्ष झालं असतं तर ही अंधारामध्ये पडली असते हे स्थान. मग कुठल्या तरी नाथ पंथाच्या महात्म्याचं हे स्थान आहे असं म्हटलं गेलं असतं. त्यामुळे योग्य वेळी नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांनी बुद्धी दिली आणि संत एकनाथ महाराज पार अशी पाठी सुद्धा तिथे लावली गेली. इथे नाथ महाराज बसले आणि बसल्यानंतर ज्ञानोबारायांचं ध्यान केलं. आणि ज्ञानोबारायांचं ध्यान केल्याच्या नंतर ध्यानामध्ये ज्ञानोबारायांनी त्यांच्या समाधीपर्यंत कसं जायचं हे नाथ महाराजांनी सांगितलं. नाथ महाराजांना ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि भगवान सिद्धेश्वराच्या समोर असलेल्या नंदीच्या खाली द्वार आहे बघा, ते द्वार नाथ महाराजांच्या नंतर दुसरं कोणीही उघडलेलं नाही. ज्ञानोबारायांच्या समाधीनंतर केवळ एकदा ते दार उघडलंय आणि ते एकनाथ महाराजांच्यासाठी उघडलंय. नाथ महाराज जेव्हा त्या विवरामध्ये गेले ज्ञानोबारायांच्या समाधीच्या, तेव्हा ज्ञानोबारायांच्या समाधीच्या विवरामध्ये गेल्यानंतर जे स्वरूप एकनाथ महाराजांना दिसलं ते महाराजांनी वर्णन केलंय अभंगाच्या दुसऱ्या
परब्रह्म केवळ बोलत असेल. पुन्हा बघा, परब्रह्म बोलू शकत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी कुठलंही चलन वलन नाहीये, तरी नाथ महाराज म्हणतात परब्रह्म केवळ बोलत असेल. त्याची मूर्ती असेल तर ती बोलू शकते, मात्र परब्रह्म केवळ बोलत असेल. काय सांगितलंय? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन आळंदी स्थळी काढली. अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे आणि आळंदीला येऊन तुम्ही काढा, असा आज्ञा झाल्याच्या नंतर नाथ महाराज तिथे आतमध्ये गेले. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. लक्षात घ्या, अजान वृक्षाची मुळी. आता काही जण म्हणतात की ज्ञानेश्वरीला अज्ञानाची झळ लागली होती, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये अपपाठ निर्माण झाले होते आणि ही मुळी ज्ञानोबारायांना लागली. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन आळंदी स्थळी काढली होती. मला काही दिवसांपूर्वी एका महाराजांचा फोन आला, मला आता त्यांचं नाव लक्षात नाही, पण त्यांनी मला त्यांना पडलेलं स्वप्न, त्यांना झालेला एक अनुग्रह मला सांगितला आणि त्यांनी सांगितलं, आता बघा हे खरं तर जाहीर बोलावं की मला योग्य वाटत नाही, नको, मला ज्याला कोणाला पाहिजे असेल तिने नंतर भेटा, मी सांगतो ज्ञानोबारायांच्या दरबारात अशा पद्धतीनं पडलं, योग्य नाही, ठीक आहे. नाथ महाराज त्या ठिकाणी आले आणि नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना बघितलं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन आळंदी स्थळी काढली. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरासी, तव ते नंदी माझी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांचं दर्शन नाथ महाराजांना झालं. 3 दिवस एकनाथ महाराज ज्ञानोबारायांच्या समोर बसले होते. 3 दिवस ज्ञानोबारायांचं स्वरूप बघून, त्यांची ओघवती वाणी बघून नाथ महाराज स्तिमित होऊन हात जोडून ज्ञानोबारायांकडे एकटक बघत होते आणि ज्ञानोबाराय ज्ञानामृताचा वर्षाव नाथ महाराजांवर करत होते. खरी ज्ञानेश्वरी काय आहे? लोकांच्या बुद्धीतून आलेले शब्द, लिखाणामुळे झालेले घुसलेले अपपाठ, त्या सगळ्या गोष्टी ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांना सांगितल्या. नाथ महाराजांनी सगळ्या गोष्टी जाणल्या आणि ज्ञानोबारायांना त्रिवार वंदन करून नाथ महाराज बाहेर आले. बाहेर येऊन पाहतो तर त्यांच्या लक्षात आलं की आपण एका दिवसापेक्षा जास्त आतमध्ये आलेलो राहिलेलं. मग प्रश्न निर्माण झाला, आपल्या बरोबर जी आपली भाविक मंडळी होती ती कुठे? त्यांचं काय झालं असेल? त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपण बघितली नाही, काही नाही. आणि नाथ महाराज धावत धावत तिकडे निघाले तेव्हा पंगत बसलेली दिसली. नाथ महाराजांनी विचारले, ही सोय कोणी केली? तेव्हा भाविकांनी सांगितलं, महाराज आज जाताना तुम्हीच सांगितलं होतं की एका कानडीवाण्याला की सगळी व्यवस्था जेवणाची भोजनाची यांची करा. आम्ही पैसे द्यायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं मी नंतर पैसे देणार म्हटले, त्याच्यामुळे त्यांनी आमची सोय केली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं,
आले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊनी पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी. ज्ञानोबाराय स्वतः कानडी वाण्याच्या रूपामध्ये नाथ महाराजांच्या या चरित्र भागाचं 350 वर्षांपूर्वीचं हस्तलिखित आपल्याकडे. मी आपल्याला मन घडून काही सांगत नाही. मी बोललेली एक एक घटना एक एक शब्द हा त्या ग्रंथातला. इदं न मम हे बोल माझी मतीचे नवे नवती गासाचे नाथ महाराजांच्या प्रती जे 350 वर्षांपूर्वी चरित्र लिहिलेल्या त्या हस्तलिखितातलं मी आपल्याला बोलतो. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी वाण्याच्या रूपामध्ये आले आणि सगळी सामुग्री दिली असा विचार जेव्हा एकनाथ महाराजांना कळाला, नाथ महाराज गहिवरून आले आणि आलेल्याला तसं जाऊ द्यायचं नाही ही भूमिका तेव्हा सुरू केली. आज ताब्यात विद्यार्थ्यांना तीच भूमिका आहे. ज्ञानोबाराय सामग्री देतात, लक्षात ठेवा, तेच बळ देतात. आणि मग नाथ महाराजांनी या लोकांची विचारपूस केल्याच्या नंतर, चौकशी केल्यानंतर लोकांनी विचारलं, म्हणजे महाराज इतके दिवस कुठे होता? म्हणजे ज्ञानोबारायांच्या समोर होतो. बाकीचे भाविक म्हणाले, महाराज तुम्हाला नाथ महाराजांचं दर्शन झालं, पण आमचं तेवढं भाग्य नाही की आम्हाला ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष दर्शन होईल. नाथ महाराजांनी सांगितलं असं काही नाही. ज्या अर्थी तुम्ही माझ्या बरोबर आलेले आहात त्या अर्थी तुम्हाला सुद्धा ज्ञानोबारायांचं दर्शन निश्चितपणे घडेल. संत संगतीचा हा परिणाम आहे, लक्षात ठेवा. आपण कोणाच्या संगतीत राहतो यावरती आपली काय अवस्था हे अवलंबून असतं. आपण सज्जनांच्या संगतीमध्ये जेव्हा असो तेव्हा निश्चितपणे आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती, नाथ महाराज म्हणतात. आणि आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे बरोबर म्हणतात. अशा पद्धतीनं आपल्याला जी अवस्था आपले पदी बैसविले अशी अवस्था करून टाकतात. म्हणजे चला. आणि आल्यानंतर वर्णन असं आहे की ज्ञानोबाराय जिथे बसलेत त्यांना बघण्यासाठी एक छिद्र होतं असं वर्णन आहे का चरित्रामध्ये. त्या छिद्रातून प्रत्येकाला प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन घडवलं नाथ महाराज. प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन आतमध्ये जे विवरात बसलेले आहेत त्यांना घडवलं. नाथ महाराजांनी पुन्हा तो दगड तर लावून टाकला आणि सगळ्यांना दर्शन ज्ञानोबारायांचं घडल्याच्या नंतर आजूबाजूला परिस्थिती काही चांगली नव्हती. आता जे मंदिर आपल्याला दिसतंय असं काही मंदिर नव्हतं. फक्त ज्ञानोबारायांचा जो चौथरा आहे तो मोडकळीस आलेला त्या ठिकाणी होता. सर्वप्रथम नाथ महाराजांनी ज्याच्यावरती आपण ज्ञानोबारायांची समाधी म्हणून डोकं टेकवतो तो चौथरा नाथ महाराजांनी बांधून काढला. मूळ गाभारा हा एकनाथ महाराजांनी त्यावेळी बांधून काढला. त्यानंतर तुकोबारायांनी पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केल्याचं इथे पाठी पण लागली. आजूबाजूचा परिसर हा जंगल सदृश्य झालेला होता. जंगली श्वापद, हिंस्र श्वापद या ठिकाणी होती. काटे कुकाटे वाढले होते. नाथ महाराजांनी आपल्या सर्व शिष्य परिवारासह या सगळ्या गोष्टी तिथून बाजूला काढून टाकल्या. आणि आज जे मंदिराचं स्वरूप आहे त्याची सुरुवात एकनाथ महाराजांनी केली आणि स्वच्छ पवित्र असा हा परिसर केला. पण नुसतं मंदिर बांधून उपयोग नाही, जीर्णोद्धार करून उपयोग नाही, त्याची नित्य पूजा झाली पाहिजे. ज्ञानोबारायांची नित्य पूजा व्हावी याच्यासाठी आपल्या काही शिष्यांना एकनाथ महाराजांनी तत्काळ आज्ञा दिली की तुम्ही आजपासून आळंदी सोडायचं नाही आणि ज्ञानोबारायांची पूजा करायची. पैठणला पुन्हा ती मंडळी आली नाहीत. महाराज जुने जे ज्ञानोबारायांचे सगळे पुजारी आहेत ते सगळे पुजारी म्हणजे एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले आहेत. कदाचित त्यांना कल्पना नसेल तरी सगळे शिष्य परंपरेतले एकनाथ महाराजांच्या. आमच्या पैठणच्या मंदिरामध्ये ज्या 3 आरत्या होतात त्या 3 आरत्या व्रत तप तीर्थे जया पायी निर्वती सहस्त्रदीपे दीप कैसे प्रकाशली प्रभा आणि संत संकादिक भक्त मिळाले अनेक या 3 आरत्या फक्त जगामध्ये पैठणच्या नाथ महाराजांची 2 मंदिरे तिथे होतात आणि त्यानंतर आळंदीच्या ज्ञानोबारायांच्या मंदिरात या ठिकाणी कारंज मंडपात रात्री 8:30 वाजता जी झांजेवरती आरती असती ती आरती आज ताब्यात संस्थांनी निश्चितपणे सुरू ठेवलेली, ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने ही परंपरा आज ताब्यात सुरू आहे आणि हा परिसर सगळा मोकळा केला. मला इथली काही राजकीय मंडळी कार्यक्रमाच्या आधी भेटली आणि त्यांना मी सांगितलं की आपल्या आळंदीची पुनर्स्थापना पुनरुज्जीवन एकनाथ महाराजांच्यामुळे झालेलं आहे. आणि बहुळ गावचा एक अधिकारी होता, हे सगळं चरित्रात बघा का. बहुळ गावच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीमध्ये आळंदी गाव होते आणि जेव्हा त्याला ही घटना कळाली
तेव्हा त्यांनी मंदिराचा परिसर पुन्हा वाढवला, सुशोभित केला आणि नंतर हळूहळू गाव पुनर्स्थापित होऊ लागलं. असा आळंदीच्या जडणघडणीमध्ये सुद्धा एकनाथ महाराजांचा मोठा वाटा आहे. मला खूप या बाबतीमध्ये श्रद्धेनं मी नेहमी सांगतो की वारकरी संप्रदायातली 2 महत्वाची स्थानं आणि या दोन्ही महत्वाच्या स्थानांना माझ्या पूर्वजांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे ज्ञानोबारांच्या समाधीचा शोध लावला, ज्ञानोबारांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, त्याचबरोबरीनं कार्तिकीची जी यात्रा आहे ज्ञानोबारांची ती पुन्हा एकनाथ महाराजांनी सुरू केली, ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत आम्हाला दिली. हे केलेलं नाथ महाराजांचं कार्य आहे. आणि त्यांचे पणजोबा वैष्णववीर संत श्रेष्ठ भानुदास महाराज की ज्यांच्यामुळे पंढरपुरामध्ये आज पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रात कर्नाटकामध्ये तो नेला होता कृष्णदेवानं आणि तो भानुदास महाराजांनी स्वतःच्या भक्तिबळावरती पुन्हा आणला. भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना पंढरपुरामध्ये झाली. त्यानंतर पांडुरंग परमात्मा कधीही महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. नाहीतर आपल्याला हंपीची वारी करावी लागली असते. हंपीची वारी आहे माझी घरी असं लिहावं लागलं असतं. गमतीनं सांगत नाहीये, लिहावं लागलं असतं. म्हणजे नाथ महाराज म्हणतात माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, हंपीसी जाऊ चला, भेटू रखमाई विठ्ठला म्हणावं लागलं असतं. पण आधी संतांनी लिहिलेले अभंग ते अबाधित राहिले पंढरपूरच्या संबंधानं. नंतरचे संत हे लिहू शकले त्याचा महत्वाचं कारण म्हणजे वैष्णववीर संत श्रेष्ठ भानुदास महाराज आहेत आणि त्यांच्या कुळामध्ये भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज आणि त्यांनी आळंदीचं स्थान पुनरुज्जीवित केलं. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या सर्वात प्रमुख या 2 स्थानांसाठी आमच्या घराण्याचं काहीतरी योगदान आहे. आणि मला मी नेहमी सांगतो महाराज बरं का बगरे गुरुजी, मी नेहमी असं सांगतो की माझं काय परमभाग्य असेल, आमचं काय परमभाग्य असेल की आम्हाला एक नाही तर 2 संतांच्या कुळात जन्माला प्राप्त झाला, आम्हाला जन्म प्राप्त झाला. त्यामुळे असं काहीतरी आमचं भाग्य आणि म्हणूनच ही छोटी मोठी सेवा आहे. याच्यात आम्ही काही केलं असं कदापि आमचं म्हणणं नाही. नाथ महाराज माऊली सगळं करून घेत असतात आणि अशा पद्धतीने आजही ही परंपरा अव्याहतपणे या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे नाथ महाराजांचं आणि ज्ञानोबारांचं नातं हे अत्यंत घट्ट आहे, ते कदापि तुटू शकत नाही. आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सुसंधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आज ज्ञानोबारांच्या संबंधानं हा अभंग सेवेकरता निवडला. एका जनार्दनी पूर्व पुण्य कळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा विठोबा. श्री
की दिव्य तेज मंगल मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजानन वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढवेगी ऐसे स्वप्न होता अदो अलंकार पुरासी चवते नंदी माझे देखले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांचा आणि आळंदीचा, ज्ञानोबारायांचा आणि नाथ महाराजांचा असा संबंध या मोठ्या घटनेनं सिद्ध होतो. आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांचं मत भाग्य आहे की अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्राप्त झाली. यथामते या भंगाचं चिंतन झालं. आपण दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो आणि पुढेही ज्ञानोबाराय आपल्याकडून हा कार्यक्रम निश्चितच करून घेतील अशी खात्री आहे. त्यांचे आशीर्वाद जर प्राप्त झाले तर काय अशक्य आहे. आणि त्यामुळे आज यथामते या भंगाचं चिंतन झालं. सर्व मंडळी आपल्या आपल्या पद्धतीनं सेवा करतात. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आमचे भारत सेवेने सुंदर असं या ठिकाणी मंदिर नाथ महाराजांचं दरवर्षी सजवतात. सगळी मंडळी पंगतवाली सगळी मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यामुळे या कार्यक्रमाला खरोखर शोभा आहे. आणि ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये आता बाहेरच्या ठिकाणी टाळकरी जमा करावे लागतात, बोलवावे लागतात, पण इथं ज्ञानोबाराय कशाचीच कमतरता पडू देत नाही, कशाचीच कमतरता पडू देत नाही. सगळ्या गोष्टी ऐन वेळी सुद्धा उपलब्ध होतात, कितीही बिकट प्रसंग असला तरी. आणि अशाच पद्धतीनं अशीच सेवा ज्ञानोबारायांनी आमच्याकडून करून घ्यावी. आपल्या सर्वांवरती ज्ञानोबारायांचे आशीर्वाद वर्षत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्याचे दावे वास त्याचे नसावे उदास. ज्ञानेश्वर